नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा पोहे या नेहमीच्या साहित्यातून वेगळा असा नाश्ता बनवतोय. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता. आता या पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे आता पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले. यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलंय. आता हे पोहे असेच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे छान सॉफ्ट होतील. तर पहा 5 मिनिटांनंतर पोहे सॉफ्ट झालेत. हे एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतले. आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं, म्हणजे रेसिपीची चव छान येते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. सगळं 1 कप पाणी यामध्ये घातलं. आता हे मिक्स करून घेऊया. हे असं मिक्स केल्यानंतर असंच 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत खूपच मस्त अशी चटणी तयार करूया. तर इथे चटणीचं साहित्य घेतलं आहे मी. यामध्ये इथे मी खोबरं घेतलं आहे. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडंसं इथे मी आलं घेतलं आहे. चिंच घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. यानंतर इथे 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि यानंतर यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची. तर इथे चटणी मी वाटून घेतली. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. फोडणीसाठी इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली आहे. मोहरी मस्त तडतडली की इथे मी अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा यामध्ये. डाळीचा किंचित रंग बदलला की इथे मी गॅस बंद केला आणि यानंतर 1 लाल मिरची यामध्ये तुकडे करून घातले. फोडणी तयार आहे. ही चटणीवरती घालायची आहे. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. आता इथे आपल्या रेसिपीसाठी आपण थोड्याशा भाज्या एकत्र करून घेऊया. तर इथे आता मी दुसरा बाउल घेतला आहे. यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. कांदा घेतला आहे बारीक चिरून. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. याबरोबर तुम्ही किसलेला गाजरसुद्धा इथे घेऊ शकता. आता या भाज्यांमध्ये पाव चमचा मीठ घातलं आणि मिक्स करून घेऊया. आता हे जे आपण रवा आणि पोहे भिजवून ठेवलं होतं ते पाहूया. तर इथे पहा, रव्याने आणि पोह्यांनी सगळं याच्यातलं पाणी दही ॲब्झॉर्ब केलं आणि हे असं घट्ट झालं. आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हे इथे मी आता 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे. तर इथे पहिल्या बॅचमध्ये मी 1 चमचा साखर घालते. साखरेमुळे आपल्या रेसिपीला रंग छान येईल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. त्यातलं अर्धा कप आत्ता घातलं.
आणि सगळं वाटून घेतलं. तर मी दोनदा अर्धा अर्धा कप पाणी घालून वाटून घेतलं. त्याची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या, आपल्याला असं हवं आहे. हे पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. तर हे पीठ आता तयार आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं. मीठ मिक्स करून घेऊया पिठामध्ये. अगदी स्मूथ असं हे वाटून घेतलं मी, पहा. तर यापासून आपण आज उत्तप्पा बनवतोय. तर यासाठी ते पाव चमचा मी यामध्ये बेकिंग सोडा घालते. तुम्ही अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा बेकिंग सोड्याऐवजी घालू शकता. सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता हे पीठ आपलं तयार आहे. इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेलाने तवा व्यवस्थित असा ग्रीस करून घेतला मी. यानंतर एक्स्ट्राचं तेल मी पुसून घेतलं आहे. आता सेंटरला हे पीठ घालायचं आहे. तर इथे 2 चमचे पीठ घातलं. पसरवायची गरज नाही आहे, हे आपल्याला जाडच हवं आहे. आणि यावरती आता ज्या भाज्या आपण मिक्स करून ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत. तर इथे भरपूर भाज्या अशा पसरवून घेतल्या मी. तर पाहू शकता याला मस्त अशी जाळी यायला लागले. वरून मी थोडंसं लाल तिखट घालते, दिसायला छान दिसावा उत्तप्पा म्हणून. आता वरून ड्राय होईपर्यंत वाट पाहूया. थोडंसं तेल घालते मी. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता पहा, वरून ड्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. तव्यावरती उत्तप्पाचं पीठ घातल्यानंतर लगेचच यामध्ये भाज्या घालायच्या आहेत, म्हणजे पीठ ओलसर असताना या भाज्या छान चिकटतात आणि जेव्हा आपण उलटू तेव्हा त्या निघणार नाहीत. तर पहा, दोन्ही बाजूनी हा मस्त असा खरपूस भाजला गेला आहे उत्तप्पा. दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसतोय. काढून घेऊया. तर भाज्यांनी मस्त भरपूर असा हा उत्तप्पा तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता याला किती मस्त जाळी आली आहे. आणि आपण यामध्ये 1 चमचा साखर घातली, त्यामुळे रंगसुद्धा मस्त आला आहे. तर आता चटणीबरोबर हा सर्व करूया. तर हा आपला उत्तप्पा आणि चटणी तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.